हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्चना. आजचा आपला ट्रॅव्हल ब्लॉग आहे पशुपतीनाथ मंदिराचा. पशुपतीनाथ मंदिर हे नेपाळ देशातील काठमांडूमधील बागमती नदीच्या काठावर वसलेले एक शिवमंदिर आहे. पशुपतीनाथ हे केवळ एक मंदिर नसून कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचे केंद्रबिंदू आहे. इथे महादेवाला पशुपती म्हणजे सर्व सजीवांचा स्वामी म्हणून पूजले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या मंदिराचा इतिहास, इथले काही नियम, मंदिराबाबतची कथा, या मंदिराला जायचे कसे, राहायचे कुठे आणि बरंच काही. इसवी सन 1979 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या मंदिराचा समावेश करण्यात आला. शिवपुराणातील कोटिरुद्र संहितेच्या 11व्या अध्यायात याचा उल्लेख उत्तरेकडील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचे शिवलिंग असून सर्व इच्छांचा दाता असा आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनण्यापूर्वी नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र होते. त्या काळी पशुपतीनाथ ही नेपाळची राष्ट्रीय देवता तथा आराध्य दैवत होते. पशुपतीनाथ मंदिराच्या बांधकामाची अचूक तारीख निश्चित माहीत नाही. तथापि या मंदिराचे सध्याचे स्वरूप इसवी सन 1692 मध्ये बांधले गेलेले आहे. कालांतराने या दुमजली मंदिराभोवती आणखी अनेक मंदिरे उभारली गेली आहेत. हे मंदिर पगोडा शैलीत बांधलेले आहे. मंदिराचे छत सोन्याचे असून दरवाजे चांदीचे आहेत. येथे फक्त हिंदूंनाच मुख्य मंदिरात प्रवेश दिला जातो. पशुपतीनाथ शिवलिंग अत्यंत अद्वितीय आहे. हे शिवलिंग एकमुखी नसून पंचमुखी आहे. यातील प्रत्येक मुख एका तत्वाचे प्रतीक आहे. सद्योजात म्हणजेच पश्चिम दिशा तर पृथ्वीचं प्रतीक मानलं गेलं आहे. दुसरा आहे वामदेव, उत्तर दिशा, याला जलाचे प्रतीक मानले गेले आहे. तत्पुरुष, पूर्व दिशा, याला वायूचे प्रतीक मानले गेले आहे. अघोर म्हणजेच दक्षिण दिशा, याला अग्नीचे प्रतीक, तर ईशान्य वरच्या बाजूला आहे, याला आकाशाचे प्रतीक मानले गेले आहे. या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त 4 भट्ट पुजाऱ्यांनाच असतो, जे मूळचे दक्षिण भारतातील असतात. ही परंपरा आजही तितक्याच काटेकोरपणे पाळली जाते. मंदिराच्या बाजूला वाहणारी बागमती नदी अत्यंत पवित्र मानली जाते. मंदिराच्या आरत्या आणि घाटावर होणारे अंत्यविधी हे आपल्याला जीवनाचे अंतिम सत्य दर्शवतात. असे मानले जाते की ज्याचा मृत्यू येथे होतो किंवा ज्याचे अंत्यसंस्कार या घाटावर होतात त्याला पुन्हा प्राण्याच्या योनीत जन्म घ्यावा लागत नाही. ही जागा वैराग्य आणि भक्तीचा अद्भुत संगम आहे. जर तुम्ही पशुपतीनाथ दर्शनाला जाणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. मंदिर सकाळी 4 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत उघडे असते. दुपारच्या वेळी म्हणजेच दुपारी 1 ते 5 या वेळात मुख्य दरवाजा बंद असतो. मुख्य मंदिराच्या आत फोटो काढण्यास सक्त मनाई केलेली आहे. पशुपतीनाथ उत्पत्तीच्या अनेक गुंतागुंतीच्या कथा आहेत. हे भगवान पशुपतीनाथाचे मंदिर कसे अस्तित्वात आले याचे वर्णन करणाऱ्या अनेक आख्यायिका आहेत. त्यापैकी एक कथा अशी की शिव आणि पार्वती फिरत फिरत काठमांडू खोऱ्यात आले आणि विश्रांतीसाठी बागमती नदीजवळ जंगलात विसावा करू लागले. शिव जंगल आणि सभोवतालच्या परिसराच्या सौंदर्याने इतके मोहित झाले की ते आणि पार्वती हरणात रूपांतरित होऊन जंगलातच भटकू लागले. काही काळानंतर ब्रह्मदेव आणि इतर देवता शिवाचा शोध घेऊ लागले. शेवटी त्यांना शिव या जंगलात सापडले. देवता तर खुश झाल्या, परंतु शिवाने जंगल सोडण्यास नकार दिला. हरणाच्या रूपातील शिवाला जेव्हा ब्रह्मदेवाने त्यांचे शिंग धरून पकडले होते तेव्हा त्या शिंगाचे तुकडे झाले. या तुटलेल्या शिंगाचीच शिवलिंग म्हणून पूजा केली जात होती. परंतु कालांतराने ते शिवलिंग गाडले गेले. शतकानुशतकानंतर कामधेनूने चंद्रवन पर्वतातील
एका गुहेत आश्रय घेतला. दररोज कामधेनू शिवलिंग येथे मातीत गाडले गेले होते त्या ठिकाणी जाऊन ती आपला पाना तेथे सोडत असे. काही लोकांनी कामधेनूला त्याच जागेवर रोज दूध सोडताना पाहिले आणि ती असे का करत असेल याचा त्यांना प्रश्न पडू लागला. मग एक दिवस त्यांनी ज्या ठिकाणी कामधेनूला पाना फुटत होता त्या ठिकाणी त्यांनी खोदून पाहिले तर त्यांना त्यातून एक शिवलिंग दिसले. त्यानंतर त्यांनी तेथून शिवलिंग काढले आणि त्याची पूजा करू लागले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार जेव्हा महाभारताचे युद्ध संपले तेव्हा तेथील प्रचंड जीवितहानी आणि आपल्या काही प्रिय भक्तांचा विनाश पाहून भगवान शिव अत्यंत दुःखी झाले. आपले मन रमवण्यासाठी ते गुप्त रूपात केदारनाथ येथे राहू लागले. जेव्हा स्वर्गारोहणाची वेळ आली तेव्हा पांडवांना स्वर्गात प्रवेश मिळावा म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांना शिवदर्शनाचा सल्ला दिला. शिवाला शोधत शोधत पांडव केदारनाथला आले. एका म्हशीच्या कळपात शिवजी रेडा बनून लपले होते, परंतु शेवटी भीमाने शिवाला ओळखले. यामुळे रेडारूपी शिव तिथेच जमिनीत घुसले. त्यावेळी भीमाने त्यांना शेपटी पकडून धरून ठेवले. हाच शेपटीचा पार्श्वभाग केदारनाथ तर जमिनीतून दूर नेपाळमध्ये बाहेर पडलेले मुखाचा भाग पशुपतीनाथ म्हणून ओळखला गेला. आता पशुपतीनाथ मंदिराला कसे पोहोचाल तर काठमांडूचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. विमानतळापासून पशुपतीनाथ मंदिर फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाहून तुम्ही टॅक्सीने 10 ते 15 मिनिटांमध्ये मंदिरापर्यंत पोहोचू शकता. या ठिकाणी राहण्याची सोय काय आहे तर मंदिराच्या अगदी जवळ नागरिकांसाठी किंवा भाविकांसाठी उत्तम अशी राहण्याची सोय आहे. या ठिकाणी स्वस्त दरामध्ये हॉटेल्स देखील उपलब्ध आहेत. तसंच जर तुम्हाला थोडं आधुनिक सोयीसुविधांनी समृद्ध असलेली जर हॉटेल्स पाहिजे असेल तर थामेलमध्ये खूप चांगले हॉटेल्स आहेत. मंदिरापासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावरती हा परिसर आहे. खाण्याची सोय काय तर या ठिकाणी मंदिराच्या परिसरात अनेक शुद्ध शाकाहारी उपहारगृह आहेत. नेपाळी थाली ज्यात डाळ भात भाजी आणि लोणचं असतं असं जेवण मिळतं. तसंच नेपाळचे प्रसिद्ध मोमोज आणि सेल रोटी जे तांदळाच्या पिठाचा गोड पदार्थ असतो हा देखील या ठिकाणी मिळतो. तर नक्की तुम्ही ते ट्राय करा. या ठिकाणी शॉपिंग काय कराल तर नेपाळ हे खऱ्या रुद्राक्षांचे माहेरघर मानले जाते. येथे एकमुखी ते बहुमुखी रुद्राक्ष मिळतात. तसेच गंडकी नदीत मिळणारे पवित्र शाळीग्राम येथे मिळतात. पितळी मूर्ती, प्रार्थना चक्र आणि थंका पेंटिंगसाठी देखील नेपाळ प्रसिद्ध आहे. तसेच या ठिकाणी हिमालयीन चहा सुद्धा खूप चांगला मिळतो. त्यामुळे तुम्ही नेपाळी चहा आणि मसाले या ठिकाणी खरेदी करू शकता. पशुपतीनाथ मंदिर हे केवळ मंदिर नसून ते एक अनुभूती आहे. तिथे गेल्यानंतर मनाला जी शांती मिळते ती शब्दात मांडणे कठीण आहे. तुम्ही कधी नेपाळला गेला आहात का किंवा तुम्हाला पशुपतीनाथला जायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. हर हर महादेव. जय पशुपतीनाथ.